आपण बनवणार आहोत कढी गोळे। त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी हरभऱ्याची डाळ, त्याला चण्याची डाळ पण म्हणतात, दही 1 वाटी, लसणाची पेस्ट, लसूण अद्रकची पेस्ट, कढीपत्ता, हिरवी मिरची कढीसाठी, या हिरव्या मिरच्या गोळ्यामध्ये टाकासाठी, आणि कस्तुरी मेथी, सांबार, तेल, 1.5 चम्मच बेसन, अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच जिरा, अर्धा चम्मच मोहरी। आता आपण चण्याची डाळ याच्यामधून मिक्सरमधून बारीक करून घेऊया। 1 तास 4-5 तास ही डाळ अशी भिजू घालायची, त्यानंतर ती मुरल्यावरती अशी फुलून येते, त्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढायचं। आता ही डाळ मिक्सरमधून काढायची। हे बघा, हे थोडासा कढीपत्ता गोळ्याच्या याच्या, सांबार, जिरं, हे सगळं मिश्रण बारीक करून घेऊया, म्हणजे ते गोळ्याला टेस्ट येते ना छानपैकी। आता हे मिक्सरमधून काढून घ्या। हे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं मिक्सरमधून। हे पहा, हे आपण याच्यामध्ये कोथिंबिरी, गुळणी, मिरची, जिरं टाकून हे पेस्ट केली आहे डाळीची, चण्या डाळीची। तर ही आता ही अशी हिरवी दिसू राहिली, ही आधी आपण साधी काढली गोळ्यासाठी। आता हे सगळं मिश्रण तयार करायचे, ज्याला गोळे बनवायचे। त्यामध्ये थोडं आपण कोथिंबिरी टाकूया, अजून थोडीशी कस्तुरी मेथी, लसूण अद्रकची पेस्ट, लाल तिखट, थोडं हळद, आणि थोडं गोळा फुटला नाही पाहिजे म्हणून त्यासाठी थोडंसं बेसन टाकायचं, गोळा पक्का बनला पाहिजे म्हणून, जास्त पण नाही, साधारण। आणि मीठ, चवीपुरतं मीठ टाकायचं, आपल्या पद्धतीने जसं आपल्याला लागते तसं टाकायचं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, हे अशा पद्धतीने। असं मिक्स केलं, आता हे सगळं तयार झालं आहे। आता आपण कढी बनवूया। हे गोळ्याचं मिश्रण तयार झालं चण्याच्या डाळीचं, याचे गोळे बनवायचे। असा गोळा बनते याचा। आता आधी आपण कढी फोडणी देऊ, त्याला उकळी येऊ देऊ, नंतर हे कढीमध्ये सोडायला लागते। तेल गरम होईपर्यंत असं पाहायचं, तेल जिरं टाकून थोडं वाटतं ते गरम ते। याच्यामध्ये दह्यामध्ये आपण बेसन पाणी टाकून पातळ करून घेतलं आहे पा, अशा प्रकारे हे पातळ करून घेतले। हे आपण फोडणी देणार आहे। तेल गरम झालं आहे आपलं। आता हे जिरं मोहरी हे सगळं याच्यात तेलामध्ये टाकून द्यायचं, अशा हिरवी मिरची, कढीपत्ता, लाल तिखट, हिरवी मिरची, हळद, आणि आता हे दह्याचं तयार केलेलं मिश्रण याच्यामध्ये टाकून द्यायचं।
कढी अशी चमच्यानं हलवत राहायची, नाही तर ते फुटल्यासारखी येते. फुटल्यासारखी झाली नाही पाहिजे म्हणून ते चमच्यानं हलवत राहायची. त्यात थोडं पाणी सोडायचं. मीठ आपल्या चवीनुसार कढीमध्ये टाकायचं. असे कढीला उकळी येऊ द्यायची. आता छानपैकी कालवत राहते. आता कढी फुटते. ते दह्याची कढी असल्याच्यानं आपली कढी आता उकडली आहे. याच्यामध्ये आता आपण हे गोळे बनवून ते सोडूया. हे बघा अशा प्रकारे कढी छान उकडली आहे. तर उकळत्या कढीत हे टाकायचे बनवून. जसे आपल्याला पाहिजे तसे गोळे बनवायचे. लहान मोठे कोणाला कसे पाहिजे तसे. उकळत्या कढीतच टाकायचे. थंड्या कढीत टाकायचे नाही, नाही तर फुटते ते. त्याच्यामध्ये चमचा पण फिरवायचा नाही. उकळेपर्यंत छान ते होईपर्यंत झाल्यावर ते वरच येते, तरंगते ते वर. आपले अशा प्रकारे कढी गोळे सोडायचे त्यात कढीमध्ये. हे गोळे आता आपले शिजले आहे छान चांगल्या प्रकारे. हे बघा छान कढी पण शिजली आणि गोळे पण शिजले. हे आता याच्यामध्ये मी हिंग टाकते. मी हिंग आधी टाकला नाही, आता मी वरून टाकते. याच्यामध्ये टेस्ट चांगली येते त्याच्यासाठी. आणि कस्तुरी मेथी सुद्धा वरून टाकते. आता छान चव येते त्याची. थोडंसं हे चमच्याने हलवून घ्यायचं. कस्तुरी मेथीने छान चव येते, त्याची टेस्ट येते. आता हे गोळे शिजले आहे. आता अशा प्रकारे आपले कढी गोळे बनवून तयार आहे. हे आपण पोळीसोबत भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.